ठरलं तर मागचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे सायलीला पटणार स्वतःची ओळख असं आहे कॅप्शन. तर आता इथे सायलीला मंदिरमध्ये गेलेलं दाखवले आणि जोरजोरात घंटी वाजवायचं दाखवलंय आणि ती म्हणते की मी कोण आहे, मला अवतार मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही असं म्हणते आता सायली. तर आता ती खूप दमते आणि आता तिला चक्कर आल्यासारखे होते. तर आता तेवढ्यातच अर्जुन येतो आणि म्हणतो सायली असं म्हणून तो तिला पकडतो. सायली की तन्वी असं म्हणते ती. तर आता अर्जुन म्हणतो काय बोलतेस तू, मला तन्वीचा आवाज माझा वाटतो, तिला माहित असलेलं गाणं सगळं माझ्याच सारखं आहे आणि आज तर मधुभाऊनी सुद्धा या गोष्टीची कबुली दिली. याचा अर्थ तरी काय असू शकतो असं म्हणते सायली. याचा अर्थ एकच, कदाचित तूच तन्वीस असं म्हणतो अर्जुन. तर असं म्हणताच अर्जुन सायलीला मिठी मारतो. तर बघा प्रेक्षक लगेच छोटा अर्जुन आणि छोटी तन्वी सुद्धा एकमेकांना मिठी मारलेलं दाखवले आणि इथे अर्जुन आणि सायली सुद्धा मिठी मारलेलं दाखवले. तर 17 जून दिवशी हे दाखवलं जाईल बघा प्रेक्षक मेन एपिसोडमध्ये प्रवाह गर्जनामध्ये हे दाखवलं जाईल. खूप महत्वाचं वळण आलेलं आहे. ठरलं तर मग मध्ये एवढे दिवस चालू होतं की सायली म्हणत असते मीच तन्वी आहे का, मीच तन्वी आहे का. तिला खूप सारा संशय असतो आणि तर ती कोणालाही बोलून दाखवत नसते. मात्र ह्या वेळेला ती अर्जुनला सांगून टाकते की मला असं वाटते की मीच आहे तन्वी म्हणून. तर आता हे ऐकताच अर्जुनला मात्र तेवढा शॉक बसत नाही, कारण त्याला पहिल्यापासूनच ती शंका असते की सायली हीच तन्वी आहे म्हणून. कारण तो आधी सुद्धा म्हटलेला असतो की ती बहुतेक जे काही प्रियानी ती गाठोडी घेऊन आलेली असते ती बहुतेक ती एक्सचेंज केलेली असते, म्हणजे ती रिअल तन्वीची जी गाठोडी असते ती सायलीची असते आणि आपलं गाठोडं तिने एक्सचेंज केलेलं असतं. तर तेव्हा अर्जुनवर कुणीही विश्वास ठेवलेला नसतो. मात्र आता इथे सायलीला वेगवेगळ्या गोष्टींचा पुरावा मिळत जातो आणि आता तिला स्वतःला वाटायला लागला आहे की तीच आहे ओरिजिनल तन्वी म्हणून. तर आता कुणाला सांगू म्हणून तिला कळतच नाही. तिला असं वाटत असतं की ती जाऊन हे सत्य कुणाला सांगितलं तरी सगळी लोक तिच्यावर हसतील म्हणून. तर आता ती ते सत्य सांगताना सुद्धा खूप जास्त घाबरलेलं दाखवलंय बघा प्रेक्षक. मात्र आता ह्या वेळेला ती आलेली असते मंदिरमध्ये आणि सगळेजण तिचा शोध घेत असतात कुठे गेली सायली म्हणून. तर आता शेवटी ती सापडलेली असते मंदिरमध्ये आणि अर्जुन तिला बघताच तिच्याकडे जातो. तर तेवढ्यात सायली तिथे चक्करून पडलेली असते आणि अर्जुन जाऊन तिला पकडतो. तर पकडल्यानंतर तिला तो म्हणतो काय झालं सायली असं म्हणतो तो. तर ती म्हणते सायली की तन्वी. तर आता ती सांगायला लागते तिला सगळं, की ती सगळा प्रकार आता सांगायला लागते. कसं मधुभाऊने पण सांगितलेलं आहे की तीच तन्वी आहे म्हणून आणि कसं तिला वाटत असतं की तो जो छोट्या तन्वीचा आवाज असतो तो तिचाच आवाज आहे म्हणून आणि जे ती गाणं म्हणायची ते सुद्धा ती तसंच म्हणायची आणि ते चित्रांचं सुद्धा ती सांगते. तर बघा प्रेक्षक इथे एकूण एक पुरावा सांगत असते सायली अर्जुनला आणि अर्जुन सगळ्या गोष्टी तिच्या ऐकत असतो आणि आता त्याला विश्वास बसतो की तूच आहेस तन्वी म्हणून आणि त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर लहानपणीची अर्जुन आणि तन्वी सुद्धा अशीच मिठी मारून थांबलेले असतात, ते आठवतं त्या दोघांनाही आणि आता ते दोघेही मिठी मारून थांबलेले असतात बघा प्रेक्षक. खूप जास्त आनंद झालेला असतो अर्जुनला, कारण त्याची बालपणीची मैत्रीण असते तन्वी आणि त्याला खूप प्रेम असतं तिच्याबरोबर आणि आता त्या प्रेमापोटीच पूर्णाजीने दोघांचं लग्न ठरवलेलं असतं अर्जुनचं आणि तन्वीचं. मात्र ते साध्य झालेलं नसतं. मात्र आता ही गोष्ट कळल्यानंतर ती ही गोष्ट साध्य झाली असेल असं वाटणार सगळ्या सुभेदार मंडळींना आणि पूर्णाजीला खास करून. तर बघा प्रेक्षक तुम्हाला कसं वाटतंय ठरलं तर मग सिरियल. तर प्रेक्षक थोडंफार बोरिंग आहे, स्लो आहे, मात्र इंटरेस्टिंग पण होणार आहे आता हे सिरियल. कारण ठरलं तर मग मध्ये इतके सारे कॅरेक्टर्स आहेत, काही ना काही नवीन गोष्टी येतच असतात प्रेक्षक कारण आता लवकरच लवकर अस्मिता आणि चैतन्याचं लग्न सुद्धा आम्हाला बघायला मिळणार आहे. तर तो प्रोमो सुद्धा आम्ही लवकरात लवकर टाकणार आहोत. तर प्रेक्षक तुम्ही एक्सायटेड आहात का अस्मिता आणि चैतन्याचं लग्न बघण्यासाठी आणि आता प्रिया पुढचा पाऊल काय घेणार आहे हे बघायला सुद्धा खूप एक्सायटेड आहोत. तर बघा प्रेक्षक अजून एक नायिकेची एंट्री होणार आहे आणि आता ती अश्विन बरोबर तिचं लग्न सुद्धा होणार आहे. तर त्यामुळे आता अश्विनला पण नवीन पार्टनर मिळणार आहे. तर प्रिया या सगळ्यामध्ये काय करणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि मधुकर पाटील जे आहेत म्हणजे मधुभाऊ ते सुद्धा बरे झालेले दाखवणार आहेत आणि हे सुद्धा लवकरात लवकर एपिसोडमध्ये येणार आहेत. तर बघा प्रेक्षक या सगळ्या गोष्टी एक बाय एक होत जाणार, त्यामुळे आता अजून 1 वर्ष लागते की 1.5 वर्ष लागते आम्हाला खरंच माहित नाही. आणि TRP सुद्धा खूप महत्त्वाची आहे. TRP जास्त असली तरच इम्पॉर्टंट गोष्टी होतात प्रेक्षक आणि आता पुढे जाऊन अजून एक इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग गोष्ट जी घडणार आहे ते म्हणजे अश्विनच्या लाईफमध्ये नवीन मुलगी येणार आहे आणि ती त्याची बायको म्हणून त्याच्यासोबत लग्न करणार आहे. तर बघा प्रेक्षक सगळ्यांनाच वाटत होतं की महिपत हा सुधारलेला आहे, मात्र महिपत पण आपला बदला घेणारच आहे. त्याचा आता निशाणा असणार आहे सायलीचं बाळ. तर आता सायलीच्या बाळाला काय होईल का की नाही होणार हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. खरं तर बघा प्रेक्षक लग्नानंतर होईलच प्रेममध्ये बाळाचा ट्रॅक आला आणि सगळं काही बोरिंग झालं आणि त्यांची TRP पडत गेली. तर त्यामुळे ठरलं तर मग मध्ये पण जर सायलीचं बाळ गेलं तर ह्याची TRP पण कमी होऊ शकते. लोकांना ह्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत, म्हणजे एक बाई गरोदर दाखवणं आणि लगेच ते बाळ गेलेलं दाखवणं कुणालाच आवडत नाही. त्यामुळे लग्नानंतर होईलच प्रेम सारखे गत तरी होऊ नये ठरलं तर मगशी. त्यामुळे असं वाटतंय मला की हा ट्रॅकच बंद करून टाकावं मुलाचा किंवा काहीतरी मूल झालेलं दाखावं. पण
बाळ गेलेला ट्रॅक तर अजिबात दाखवू नये प्रेक्षक हो, कारण कुणालाच नाही आवडणार ते. कारण सतत सतत स्टार प्रवाहाची स्क्रिप्ट जर रिपीट झाली तर कुणीही काहीच सिरियल बघणार नाही. कारण आता इथे लग्नानंतर होईलच प्रेमचं पूर्णपणे लॉस झालेला आहे. पूर्ण TRP खाली पडलेली आहे. त्यामुळे ते सिरियल आता 7 वाजताचं सोडून 1:30 वाजता लावणार आहेत. कारण TRP प्रमाणेच ठरतं कोणता स्लॉट कुणाला मिळणार आहे. तर 7 वाजता नवीन मालिका येणार आहे. विसरू नको माझं प्रेम असं काहीतरी नवीन सिरियल येणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग प्रोमो आलेला आहे त्याचा प्रेक्षक हो. तुम्हाला तो प्रोमो बघायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक हो, तुम्हाला आमचं हे चॅनल कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आमच्या या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि काही सजेशन्स द्यायचे असतील, फीडबॅक द्यायचे असतील तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तर प्रेक्षक हो, तुम्हाला स्टार प्रवाहावरती कोणकोणते सिरियल आवडत आहेत ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. म्हणजे आम्ही त्या सिरियलबद्दल इथे व्हिडिओज पोस्ट करू. तर प्रेक्षक हो, तुमची आवडती मालिका कोणती आहे आणि त्या सिरियलमधली आवडती जोडी कोणती आहे ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तर प्रेक्षक हो, तुम्हाला अर्जुन सायलीची जोडी जास्त आवडते की तुम्हाला पार्थ आणि काव्याची जोडी जास्त आवडते की जीवानंदिनी म्हणजे जीवा आणि नंदिनीची जोडी जास्त आवडते की तुम्हाला अर्णव आणि ईश्वरीची जोडी खूप जास्त आवडते की ऊर्जा आणि शौर्यची जोडी खूप जास्त आवडते की आत्ता होणारी नवीन जोडी म्हणजेच चैतन्य आणि अस्मिताची जोडी आवडते हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक हो, तुम्हाला येणारी स्टोरी कशी पाहिजे ठरले तर मगची कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे तुम्हाला ह्याप्रमाणे स्टोरी पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. कारण आता इथे स्टोरी लिहिणार आहे तर आम्हाला माहितीच आहे की काय दाखवणार आहेत पुढे. मला तर असं वाटायला लागलंय की सायलीचं बाळ काही करून ते मारूनच टाकतील. कारण आता इथे जर बाळ झालं की स्टोरी खूप बोरिंग होते नाही का. तर प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटतं सायलीचं बाळ असंच गेलेलं दाखवतील का? मैपत काहीतरी करेल असं वाटतं का तुम्हाला? की तुम्हाला असं वाटतं की प्रियाचं बाळ आणि सायलीचं बाळ एक्सचेंज होईल? काय वाटतंय तुम्हाला स्टोरी कमेंट करून नक्की सांगा. खरं तर प्रियाचं बाळ आणि सायलीचं बाळ एक्सचेंज झालं तर अजिबात कुणालाच आवडणार नाही आणि कोणीही सिरियल बघणार नाही प्रेक्षक हो. त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा त्या सगळ्या प्रोमोजमध्ये की आम्हाला असं काहीही ट्रॅक बघायचा नाही आहे म्हणून. कारण लग्नानंतर हुईलच प्रेमच्या फॅन्सनी हीच चूक केली की त्यांनी हे लिहिलंच नाही की तिथे नंदिनीचं बाळ गेलेलं वगैरे दाखवलं तर आम्ही शो बघणार नाही. हे वगैरे त्यांनी काहीच नाही केलं आणि एकदमच नंदिनीचं बाळ गेलेलं दाखवलं. खरंच खूप घाण झाली ती सिरियल. खरंच प्रेक्षक हो, ट्रॅक पूर्णपणे बदललेला आहे. लग्नानंतर हुईलच प्रेम किती फनी आणि छान एपिसोड्स असायचे आणि सगळे कॅरेक्टर्स किती एन्जॉयमेंट द्यायचे. पण आता बघा प्रेक्षक हो, इतकं बोरिंग झालंय ते सिरियल. नुसतं बाळ 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 हेच असतं आणि जीवानंदिनीचं रडगाणं. खरंच खूप कंटाळा आला आणि एक बाजूला ते सिरियलमध्ये असं पण झालंय की काव्या आणि पारच्या लाईफमध्ये खूप सारं खुशी, खूप सारे हॅपीनेस असं दाखवलेलं आहे आणि जीवानंदिनीच्या लाईफमध्ये सारखं नाराजी, सारखं सॅडनेस असं दाखवल्यामुळे लोकांना पण खूप त्रास झालाय. कारण जीवानंदिनीचे पण खूप फॅन्स होतेच ना. जर जीवानंदिनीच्या फॅन्सना काहीच आनंदाच्या गोष्टीने दाखवायचे आणि नुसतं पार्थ आणि काव्यालाच प्रमोट करायचे तर ते ओव्हर प्रमोशन केल्यामुळे पार्थ आणि काव्याचं लोकांना खूप जास्त कंटाळा आला आणि जीवा आणि नंदिनीचे खरंच खूप जास्ती फॅन्स होते आणि खरंच खूप छान ॲक्टिंग करतात जे जीवा आणि नंदिनीचा रोल प्ले करतात. मात्र त्यांना अजिबात इम्पॉर्टन्स दिलं नाही चॅनलवाल्यांनी आणि त्यांनी पूर्ण इम्पॉर्टन्स फक्त काव्या आणि पार्थला दिली. त्यामुळे लोकांना खूप कंटाळा आला, खूप वैतागले लोक. कारण लोकांना ना जीवा आणि नंदिनीचा हॅपीनेस बघायचं होतं. मात्र अजूनही जीवा नंदिनीच्या लाईफमध्ये हॅपीनेस तर अजिबातच दाखवत नाहीत. त्यामुळे आता ही सिरियल TRPमध्ये एवढं कमी आहे. सगळ्यात लो रेटेड सिरियल झाल्यामुळे आता 1:30 वाजता ते लावणार आहेत सिरियल आणि त्या ठिकाणी खूप छान नवीन मालिका येणार आहे आणि खूप छान प्रोमो सुद्धा आलेला आहे. त्याचा आता स्टार प्रवाहावरती तो आलेला आहे प्रेक्षक हो. तर तो प्रोमो बघायला अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक हो, आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.